नमस्कार, मी अरुणाच किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आता करू आपण पोह्यांचे लाडू. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊ पहिले. आता ह्याला ना आपण जे पोहे करतो नेहमी तेच पोहे घ्यायचे. हे 2 प्याले पोहे घेतलेले आहे मी. 1 बाउल तीळ आहे, 1 बाउल शेंगदाणे आहे कारण आपण मिक्स लाडू करणार आहे. 1च बाउल खोबरं घेतलेलं आहे आणि हे पूर्ण ड्रायफ्रूट आहे. आता पहिले आपण आपले ड्रायफ्रूट परतून घेऊ आणि आपण यामध्ये गूळ टाकणार आहे. साखरेऐवजी आपण गुळाचं करत आहोत. पहिले तूप टाकून आपण कढईमध्ये पूर्ण ड्रायफ्रूट परतून घेऊ. आता आपण तूप टाकलेलं आहे कढईमध्ये. आपण पूर्ण ड्रायफ्रूट यामध्ये परतून घेऊ. काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड हे सीड्स आहेत. पूर्ण परतून घेऊ आपण. आता आपण आपले ड्रायफ्रूट पूर्ण भाजून घेतलेले आहे, परतून घेतलेले आहे चांगले. आता शेंगदाणे भाजून घेऊ आपण. आपले हे शेंगदाणे छान होऊन राहिले. आता छान खरपूस असे भाजून घेऊ आपण. आपले शेंगदाणे झालेले काढून घेऊ आपण. आता आपण यातच तीळ भाजून घेऊ आणि यातच खोबरं टाकू. छान मंद होत राहते ते. आपले पोहे आणि खोबरं झालेलं आहे. तीळ आणि खोबरं हे आपण टाकून घेऊ. आता आपण छान पोहे मंद होऊ देऊ. छान गुलाबी होत आहेत पोहे. आता छान गुलाबी झालेले आहेत आपले पोहे. आपण थंड व्हायला रोवतो. आता आपण हे सर्व मिक्सरला काढून घेऊ. पहिले असं ओबडधोबड काढून घेऊ. नंतर गूळ मिक्स केल्यानंतर आणखी एक काढून घेऊ. आता आपल्याला या सारणामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आणि हे छान आता एकदा आणखी फिरून घेऊ गूळ कालवल्यानंतर. पूर्ण असं आपण काढून घेऊ बारीक. आता आपण हे सर्व लाडू असे वळून घेऊ. हे आपले पोह्यांचे लाडू रेडी आहे. आणि हा चिवडा आणि हे लाडू. रेसिपी शेवटपर्यंत बघा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.